नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाड्यासाठी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत फळ पीक विमा योजनेत केळी पिकाचा विमा भरण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना 3 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत हवामान आधारित फळ पीक विमा योजनेमध्ये केळी या पिकाचा विमा भरण्यास 31 ऑक्टोबर अंतिम मुदत देण्यात आली होती। 31 ऑक्टोबर पर्यंत सुमारे 45,731 अर्जदारांनी केळी पीक विम्यासाठी विमा योजनेत सहभाग घेतला होता। काही तांत्रिक अडचणींमुळे काही केळी उत्पादक शेतकरी या योजनेत ठराविक वेळेत सहभागी होऊ शकले नव्हते। त्यामुळे धनंजय मुंडे यांनी केंद्राकडे मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती। धनंजय मुंडे यांची ही विनंती मान्य करण्यात आली असून 3 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। धनंजय मुंडे यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेतील सहभाग वाढवून आपला विमा निर्धारित वेळेत भरून घ्यावा असं आवाहनही केलंय। बीड शहरात 30 ऑक्टोबर रोजी घडलेल्या दगडफेक जाळपोळ घटनेत 11 कोटींचं नुकसान झालं। जिल्ह्यात झालेली जाळपोळीची घटना अत्यंत भयंकर असून भविष्यामध्ये अशा घटना घडू नये यासाठी पोलीस आता विशेष खबरदारी घेत आहेत। जाळपोळीच्या घटनेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षकांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या आहेत। या प्रकरणात बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 65 गुन्हे नोंद झाले असून 119 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। ज्यांच्याकडे जाळपोळ दगडफेक घटनेचे व्हिडिओ, फोटो, फुटेज असतील त्यांनी हे फोटो पोलीस प्रशासनाला द्यावेत असं आवाहनही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केलंय। हे फोटो, व्हिडिओ पाठवण्यासाठी पोलीस प्रशासनाने एक व्हॉट्सअप नंबर जारी केला होता। फोटो, व्हिडिओ पाठवणाऱ्यांची नावं गुपित ठेवणार असल्याचं पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितलंय। यासह ज्यांचे दगडफेकीत नुकसान झालंय अशांनी सुद्धा संबंधित ठाण्यामध्ये तक्रार द्याव्यात असं आवाहनही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केलंय। जिल्ह्यामध्ये दगडफेक जाळपोळीच्या घटना झाल्यानंतर सर्वसामान्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, परंतु प्रशासनानं बळाचा वापर केल्यानंतर हाताबाहेर गेलेली परिस्थिती काही वेळातच आटोक्यात आल्यामुळे पुढील अर्थ टळलाय। सध्या जाळपोळ घटनेतील जे दोषी आहेत त्या दोषींवर कारवाई करण्याची मोहीम पोलीस प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे। यातील दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी आता पोलिसांनी कंबर कसली आहे। ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला। एसटीच्या सर्व आगारातून वाहतूक सुरळीत झालाय। मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी एसटी बसला लक्ष्य करण्यात आलं होतं, त्यामुळे खबरदारी म्हणून अनेक एसटी फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या। आता राज्यभरात शालेय विद्यार्थ्यांच्या 6माही परीक्षा सुरू असल्यानं शालेय फेऱ्यांना एसटी कडून प्राधान्य देण्यात आलंय। बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेक जाळपोळीच्या घटनेनंतर बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती, परंतु ती शुक्रवार दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पुन्हा सुरू करण्यात आली। सणासुदीला गर्दीचा फायदा घेत खासगी बस चालक प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडं उकळले जाते। दिवाळीमध्ये बसेस अभावी प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटीच्या बसेस सोडण्यात येणार आहेत। विविध मार्गांवर या बसेस धावणार असून जादा बसेस 9 नोव्हेंबर पासून सुटणार आहेत। एसटी महामंडळाच्या वतीनं होळी, गणेशोत्सव, दसरा, दिवाळी आदी सण उत्सवाच्या काळात जादा वाहतूक चालवली जाते। या दरम्यान एसटीला अधिक उत्पन्न मिळवण्याची संधी असते। दिवाळीच्या सुट्टीत महाविद्यालय व शाळांना सुट्टी असते, त्यामुळे अनेक कुटुंब मुलांसह गावी धार्मिक स्थळी किंवा पर्यटन स्थळांना भेटी देण्याचं नियोजन करतात। तर नोकरीनिमित्त बाहेर असणारे कर्मचारीही या सणात आपल्या घरी जात असतात। बीड जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण मिळालं होतं। यानंतर प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून संचारबंदी तसेच इंटरनेट बंदी लागू केली होती। गुरुवार रोजी सायंकाळी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं। यानंतर बीड जिल्ह्यातील आंदोलन थांबलं। तसेच परिस्थिती पूर्वपदावर येत असल्यानं जिल्हा प्रशासनानं इंटरनेट सुरू करण्याचा निर्णय घेतला होता। त्यासंबंधीचे पत्रही पाठवले होते, त्यावर आता दुपारी अंमलबजावणी करण्यात आली असून बीड शहरातील तसेच जिल्ह्यातील इंटरनेट सेवा पूर्ववत। शिक्षण महर्षी शामराव गदळे व बाळूतात्या गदळे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत। आज 4 नोव्हेंबर रोजी शाम विद्यालय दहिफळ वडमावली येथे विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, कीर्तन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच दोघांच्याही आयुष्यावर आधारित कर्मश्रेष्ठ दीपस्तंभ या पुस्तकाचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे। शिक्षण महर्षी शामराव दादा यांचे
आठवे तर ताई गदळे यांचे प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम घेण्यात येणार आहेत. दहिफळ वडमावली येथे सकाळी 9 वाजता रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी, 11 वाजता हरिभक्तपरायण विशाल महाराज खोल यांचं कीर्तन, दुपारी 1 वाजता गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न होत आहे. स्वर्गीय शामराव दादा आणि बाई यांच्या आयुष्यावर आधारित कर्मश्रेष्ठ दीपस्तंभ या पुस्तकाचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे, केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ नमिता मुंदडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांची उपस्थिती लाभणार आहे. पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमास उपस्थित राहावे असं आवाहन सखा हरी गदळे, डॉ. सौ अनिता, डॉ. सौ शशिकांत गदळे, डॉ. सौ शालिनी व डॉ. बालासाहेब कराड, प्राचार्य सौ जयश्री व इंजिनियर शरद गदळे, सौ उषा राहुल गदळे, जयदत्त दहिफळकर यांनी केले आहे. अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. तसेच सोळंकेंच्या बंगल्याच्या आवारात उभ्या असलेल्या गाड्याही जाळण्यात आल्या होत्या. प्रकाश सोळंकेच्या व्हायरल व्हिडिओ क्लिपवरून मराठा आंदोलक आक्रमक झाले. आमदार सोळंके यांच्या घरावरील दगडफेक प्रकरणी पोलीस ऍक्शन मोड मध्ये आले असून आमदार प्रकाश सोळंके यांच्याशी संवाद साधणाऱ्या सुंदर भोसलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. एका मराठा आंदोलकाचा अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंकेंना फोन केला आणि मराठा आरक्षणाबाबत चर्चा सुरू केली. याच ऑडिओ क्लिप मध्ये बोलताना आमदार प्रकाश सोळंकेंनी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं. त्याच वक्तव्यावरून राडा झाला. आमदार प्रकाश सोळंके यांच्याशी साधलेल्या संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर मोठा जमाव दगडफेक करत जाळपोळ करत होता. सुंदर भोसले हा धारूर तालुक्यातील धुनकवड येथील रहिवासी. रात्री उशिरा सुंदर भोसले याला माजलगाव पोलिसांनी घरातून ताब्यात घेतलं. अठरापगड जातीतील अलुतेदार बलुतेदार समूहातील वंचित उपेक्षितांना सत्तेत सहभागी करण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीशी स्थापना केली. या समूहाची स्वाभिमानी चळवळ गतिमान करण्यासाठी बहुजन तरुणांनी वंचित बहुजन आघाडीत सक्रिय सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांनी केलंय. मौजे तळेगाव तालुका परळी जिल्हा बीड येथे नुकताच वंचित बहुजन युवा आघाडीच्या शाखेचा कार्यक्रम संपन्न झालाय. महामानवांच्या प्रतिमेचं पूजन करून शाखेच्या बोर्डाचं अनावरण मिलिंद घाडगे यांच्या हस्ते करण्यात आलंय. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा तालुका अध्यक्ष राजेश सर्वदे तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका उपाध्यक्ष राजेश भुतके, सुभाष शोडे, तालुका युवा महासचिव ज्ञानेश्वर गित्ते, तालुका युवा संघटक भीमराव कसबे, तालुका युवा नेते धर्मराज सातभाई, युवा सचिव वैजनाथ तिरमले हे उपस्थित होते. उद्घाटनपर बोलताना घाडगे यांनी सांगितलं की सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठेपासून वंचित समूहाला इथल्या जातीयवाद्यांनी कायम दूर ठेवलंय. या समूहाला सत्तेच्या खुर्चीत फक्त आदरणीय बाळासाहेब ठाकरे आंबेडकरच बसवू शकतात. महाराष्ट्रात खासगीकरण करण्याचं षडयंत्र चालू असताना सामान्य जनतेचं काँग्रेस, राष्ट्रवादी व सेना, बीजेपीच्या कुठल्याच नेत्याला देणं घेणं नाही. सामान्य जनतेचा हक्क अधिकारासाठी फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकरच लढत असताना दिसतायत. संबंध महाराष्ट्र विश्वासू, बुद्धिमान आणि सर्वव्यापी नेतृत्व बाळासाहेबांच्या रूपानं शिल्लक आहे. हे नेतृत्व जपण्यासाठी तरुणांनी पुढे येण्याची गरज आहे. अन्यथा पुन्हा एकदा आपण मनुवाद्यांचे गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही असे विचार घाडगे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम गणले आणि तर आभार वसंत मस्के यांनी मानले. मराठवाड्याच्या मातीतील अस्सल कलावंत, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता यांचा समावेश असलेल्या ग्लोबल आडगाव या मराठी चित्रपटानं इतिहास रचला असून भारत सरकारच्या वतीनं गोवा येथे डिसेंबरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ग्लोबल आडगाव हा चित्रपट महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच केली असून यामुळे सर्व टीम ग्लोबल आडगावचे अभिनंदन व कौतुक होत आहे. या चित्रपटात परळीचे भूमिपुत्र, ज्येष्ठ पत्रकार, लेखक तसेच नाटककार रानबा गायकवाड, प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, प्राध्यापक डॉ. सिद्धार्थ ताडे यांच्या भूमिका आहेत. प्रतिष्ठित गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म मार्केट विभागात महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्यासाठी डॉ. अनिल कुमार साळवे लिखित, दिग्दर्शित ग्लोबल आडगाव या उत्कृष्ट मराठी चित्रपटाची निवड करण्यात आली. या चित्रपटाची निर्मिती शेतकरी पुत्र उद्योजक मनोज कदम,
अमृत मराठे यांनी केली असून संत रामदास महाविद्यालयाचे नाट्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर सिद्धार्थ तायडे यांनी अभिनय सहदिग्दर्शन केले आहे। सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली आहे। अभिनेत्री किशोरी शहाणे, प्रसाद नामजोशी, हर्षित अभिराज, समीर आठवले आणि संदीप पाटील यांच्यासह 5 सदस्यांच्या तज्ञ समितीने 30 चित्रपटांमधून या चित्रपटाची काळजीपूर्वक निवड केली होती। जोरदार कथा आणि कलात्मक उत्कृष्टतेमुळे ग्लोबल आडगावला महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आंतरराष्ट्रीय महोत्सवात चित्रपटाची निवड झाल्याबद्दल डॉक्टर सिद्धार्थ तायडे व रानबा गायकवाड यांचं अभिनंदन। स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव चोथे, उपाध्यक्ष डॉक्टर संभाजी चोथे, सचिव विनायक चोथे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर RK परदेशी यांनी केले। यांच्यासह सिने नाट्य कलावंत संघटनेतील सर्व कलावंतांनी यांचे अभिनंदन केले। महात्मा ज्योतिबा फुले शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष तथा मराठवाडा शिक्षक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य बंडू आघाव यांच्या मातोश्री सुभद्राबाई भगवानराव आघाव यांचं नुकतंच मंगळवारी 31 रोजी पहाटे लातूर येथील दवाखान्यात उपचार घेत असताना अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं। मृत्यूसमयी त्यांचं वय 73 वर्ष होतं। त्यांच्या पार्थिवावर मंगळवार रोजी वैद्यनाथ धाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता। सुभद्राबाई या आध्यात्मिक धार्मिक वृत्तीच्या व अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या होत्या। त्या सतत हसतमुख असायच्या। घरी येणारा जाणाऱ्यांचे त्या मोठ्या आनंदाने उत्साहाने आदरातिथ्य करायच्या, म्हणून त्या सर्वांच्या आवडीच्या होत्या। त्यांच्या आकस्मिक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये। त्यांना 1990 साली कॅन्सर सारखा दुर्धर आजाराने ग्रासलं होतं। त्याच्यावर त्यांनी मोठ्या हिमतीने मात केली होती। त्यांच्या पश्चात चंद्रकांत, बंडू, शिवाजी ही 3 मुलं, तर मनोरमा, वनमाला, वंदना या सुना यांच्यासह मकरंद, प्रतीक्षा, आकांक्षा, वैष्णवी, प्रीतम, यशस्वी नातवंड, तर अवनी हे पत्रून असा भरगच्च परिवार आहे। आता येथेच थांबू, उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी। मराठवाडासाठी PCN न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। धन्यवाद।